मित्रांनो नमस्कार. आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे एकदम सोपे शब्द शिकणार आहोत. आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहे. आजचा आपला हा व्हिडिओ टेक म्हणजे काय, इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, घेणे या संदर्भातला व्हिडिओ आहे. चला तर आपण व्हिडिओला चालू करू. त्यापूर्वी मित्रांनो, जे कोणी नवीन आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. मित्रांनो, व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब आहे, ते सबस्क्राईबला बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आपण व्हिडिओ चालू करू. मित्रांनो, आजचा आपला पहिला शब्द आहे घेईन. घेईन म्हणजे काय? विल टेक. तर मित्रांनो, विल का घेतले आहे? कारण हे फ्युचरमध्ये आहे, म्हणजे फ्युचरमधली घडणारी घटना आहे, त्यामुळे विल हा शब्द घेतलाय. घेईनला इंग्लिशमध्ये विल टेक असं म्हटलं जातं. घेतले होते, घेतले होते म्हणजे घटना घडून गेलेली आहे, त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात? घेतले होतेला वॉज टेकन, वॉज टेकन. मित्रांनो, भूतकाळामध्ये कायम वॉज हे वापरलं जातं, त्यामुळे आपण वॉज टेकन हा शब्द घेतला आहे. पुढलं वाक्य, मी सर्वांना घेईन. मी सर्वांना घेईन. मित्रांनो, हे वाक्य भविष्यकाळातील आहे, त्यामुळे आपण कसं म्हणणार? आय विल टेक एव्हरीवन. आय विल टेक एव्हरीवन. विल का वापरलं? कारण घटना भविष्यकाळातली आहे, त्यामुळं आपण विल वापरलं. कसं होईल वाक्य? मी सर्वांना घेईन. आय विल टेक एव्हरीवन. मी घेतले होते. सांगा बरं कोणतं वाक्य आहे? भूतकाळातील वाक्य आहे, त्यामुळे आपण कोणतं वाक्य शब्द घेतला? वॉज. वॉज म्हणजे भूतकाळामध्ये वापरला जातो. मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये कायम क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. भूतकाळामध्ये कायम क्रियापदाचं हे दुसरं रूप वापरलं जातं. शब्द कोणताही असो, कायम भूतकाळामध्ये क्रियापदाचं कायम दुसरं शब्द असतं. मित्रांनो, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्ही. मित्रांनो, आपलं पुढलं वाक्य, मला घेतले आहे. मला घेतली आहे. मित्रांनो, इथे हॅव का वापरलं असेल? हॅव म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे, त्यासाठी हॅव म्हणून वापरलं जातं. म्हणून हॅवचा शब्द आहे असा आहे. तर मी घेतले आहे म्हणजे कसं म्हणणार आपण? आय हॅव टेकन. आय हॅव टेकन. तू हे घेऊ नकोस. यू डोंट टेक दिस. तू हे घेऊ नकोस. हे म्हणजे काय? दिस. तू हे घेऊ नकोस. यू डोंट टेक दिस. मित्रांनो, दररोज तुम्ही किमान 10 मिनिटं जर प्रॅक्टिस केलं शब्दांचे किंवा वाक्यांचे, तर नक्कीच तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी तयार आहात. चला तर आपलं दुसरं वाक्य, घेऊ शकतोस. घेऊ शकतोस. कॅन टेक. घेऊ शकतोसला आपण कॅन टेक असं म्हणतो. तू घेऊ शकत नाहीस. यू कांट टेक. तू घेऊ शकत नाहीस. यू कांट टेक. मला घे. मला घे म्हणजे टेक मी. त्याला घे. त्याला घे म्हणजे आपण टेक हिम असं म्हणतो. तिला घे. तिला घे म्हणजे टेक हर. त्यांना घे. त्यांना घे म्हणजे टेक देम. सर्वांना घे. सर्वांना घे म्हणजे टेक ऑल. तुला घे. तुला घे म्हणजे टेक यू. मित्रांनो, मला म्हणजे मी, त्याला म्हणजे हिम, तिला म्हणजे हर, त्यांना म्हणजे देम, हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप ऊर्जा मिळते व्हिडिओ तयार करण्यासाठी. मित्रांनो, पुढला आहे घे. घे म्हणजे टू टेक. घेतले.
घेतले म्हणजे टेकन. घेऊ नको. डोंट टेक इट. डोंट टेक इट. मला घेऊ नकोस. डोंट टेक मी. डोंट टेक मी. तुला घेऊ नकोस. डोंट टेक यू. डोंट टेक यू. तर मित्रांनो, टेक हे कायम काहीतरी घ्यायचे असेल तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टेक. मला घे. घे म्हणजे टेक. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.